Hello student, I am Miss S.M. Pawar. In today's lecture, the subject of organizational behavior. Unit number 2, individual behavior. तर आज आपण या युनिट नंबर 2 मधील जे परसेप्शन इंडिव्हिज्युअल बिहेवियर जो डिटर्मिनंट्स आहे परसेप्शन त्याची प्रोसेस पाहणार आहोत. त्या प्रोसेसचा स्टडी आपण करणार आहोत की परसेप्शन समजून घेण्यासाठी कोणकोणत्या प्रोसेसमधून जावे लागते त्याचा स्टडी या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर या डायग्राममध्ये आपले जे काही ज्ञानेंद्रिय आहेत ते दिसत आहेत. त्याच्यामध्ये साईट, हिअरिंग, टच, टेस्ट अँड स्मेल हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. तर याच्यावरतीच परसेप्शन हे अवलंबून असते. परसेप्शन म्हणजे काय तर आकलन शक्ती. तर इन्व्हायरमेंटमध्ये आपल्या अवतीभोवती जे काही ऑब्जेक्ट आहेत, जे इव्हेंट आहे, पर्सन आहे त्यांच्याबद्दलचे ओपिनियन देणे, त्यांच्याविषयी कशा प्रकारे आपण विचार करतो, जे आपण पाहतो, ज्याला टच करतो त्याच्याबद्दल आपण कसा विचार करतो याचा समावेश यामध्ये होतो. एखादी गोष्ट असेल तर त्या गोष्टीविषयी आपण कसे फील करतो त्याचा विचार किंवा त्याचे ओपिनियन म्हणजेच परसेप्शन होय. प्रत्येक व्यक्तीनुसार असे परसेप्शन हे वेगवेगळे असते. प्रत्येक व्यक्तीनुसार परसेप्शन हे डिफरंट असते. फॉर एक्झाम्पल, एखादा मूव्ही असेल तर त्याचा रिव्ह्यू घेतला तर प्रत्येक व्यक्तीकडून त्या मूव्हीबद्दलचा रिव्ह्यू हा डिफरंट येतो. एखाद्या व्यक्ती सांगेल की तो मूव्ही खूप छान आहे किंवा एखाद्याला तो मूव्ही आवडला नसेल तर त्याचे परसेप्शन हे निगेटिव्ह असेल आणि ज्याला आवडलं असेल त्याचे परसेप्शन हे पॉझिटिव्ह असेल आणि त्याच्यावरून आपण तो मूव्ही पाहायचा की नाही हे ठरवत असतो. म्हणून जे आपण डोळ्यांनी पाहतो, जे ऐकतो, ज्याचं स्पर्श केल्यानं आपण एखादे विषयी मत बनवतो, त्याचबरोबर टेस्टनुसार तो कडू आहे, तो गोड आहे याच्यावरून आपण जो काही स्वतःचे विचार मांडतो, ओपिनियन ठरवतो, त्याच्याविषयी तशी समजूत करतो. त्याचबरोबर वासावरून स्मेलवरून आपण सुद्धा स्वतःचे काय करत असतो ओपिनियन मांडत असतो. तर अशा 5 ज्ञानेंद्रियाच्या मार्फत आपली परसेप्शन पॉवर ठरलेली असते. त्याच्यावरून आपण त्या ऑब्जेक्टबद्दल, त्या इव्हेंटबद्दल, पर्सनबद्दल स्वतःचे ओपिनियन मांडत असतो. त्यालाच परसेप्शन असे म्हणतात. मग अशी परसेप्शनची प्रोसेस काय आहे ते आज आपण या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तर प्रोसेस ऑफ परसेप्शनची प्रोसेस समजून घेण्यासाठी या 6 स्टेजेसमधून जावे लागते. तर त्या स्टेजेस कोणत्या आहेत, त्या स्टेप्स कोणत्या आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर फर्स्ट स्टेप आहे ते आहे रिसिविंग डेटा अँड इन्फॉर्मेशन. सेकंड स्टेप आहे ते आहे सिलेक्शन ऑफ डेटा अँड इन्फॉर्मेशन. थर्ड steps are organizing data and information. Fourth step is the interpreting of data. त्यानंतर आहे checking of interpretation and last stage of this process reacting on interpretation. This is the 6 stages of the process of perception. The process of perception has mainly 3 components. These components are perceptual inputs, processing of inputs and perceptual outputs. तर या 3 कंटेंट्सवरती ही परसेप्शनची प्रोसेस ठरलेली असते. हे 3 कंटेंट्स या परसेप्शन प्रोसेसचे इम्पॉर्टंट असे कंपोनेंट्स आहेत. बट द प्रॉपर प्रोसेस ऑफ परसेप्शन कन्सिस्ट ऑफ 6 स्टेजेस. जरी हे 3 कंटेंट्स असले तरी त्याचे प्रॉपर प्रोसेस ही 6 स्टेजेसमध्ये डिव्हाइड केलेली आहे. याच्यामध्ये जो काही परसिव्हर असतो आणि जी सिच्युएशन असते त्याच्यावरती ही परसेप्शन ठरत असते. तर त्या 6 स्टेजेस कोणत्या आहेत तर रिसिविंग डेटा अँड इन्फॉर्मेशन, सिलेक्शन ऑफ डेटा अँड इन्फॉर्मेशन, ऑर्गनायझिंग डेटा अँड इन्फॉर्मेशन, interpreting data
checking of interpretation and reacting on interpretation. Now let's see one by one the process of perception steps. First steps, it is the receiving data and information. So what is meant by receiving data and information? A person who come across any situation is a perceiver and he undertakes the process of perception. A situation comprises of some objects, events or people which may be considered as the perceptual inputs. Okay, a person who come across any situation is a perceiver and he undertakes the process of perception. His situation comprises of some objects, events or people which may be considered as the perceptual inputs. These inputs are received or collected by the perceiver, which may be repressed or suppressed. In other words, he receives data and information about the direct or event of the situation. It is sensory organ which receive the objects and its data. Seeing, hearing, smelling, touching and tasting are 6 sensory organs of human which play important role in receiving the object. The received data is a stimuli for the perceiver. अगदी थोडक्यात सांगायचं झाले तर ही परसेप्शनमधील प्रोसेसची पहिली प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये डेटा आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे ती रिसीव केली जाते, प्राप्त केली जाते. ही फर्स्ट स्टेज आहे परसेप्शनची. या प्रोसेसमध्ये एखाद्या सिच्युएशनमधील इव्हेंटमधील असेल तर त्याची इन्फॉर्मेशन अँड डेटा रिसीव केला जातो. सेन्सोरी ऑर्गॅन म्हणजे जे काही ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्या थ्रू त्या ऑब्जेक्टचा डेटा रिसीव केला जातो, प्राप्त केला जातो. इंडिव्हिज्युअल बिहेवियरमध्ये जे 5 सेन्सोरी ऑर्गन्स आहेत म्हणजे सीइंग, हिअरिंग, स्मेलिंग, टचिंग अँड टेस्टिंग म्हणजे जे काही पाहणे, ऐकणे, सुवास घेणे, स्पर्श करणे, चव घेणे. ओके, या सेन्सोरी ऑर्गन्सचा एखाद्या ऑब्जेक्टविषयी डेटा रिसीव करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल आहे. कारण की यांच्या थ्रूच आपण डेटा कलेक्ट करू शकतो, प्राप्त करू शकतो. ओके, असा प्राप्त केलेला डेटा परसिव्हरसाठी स्टिम्युलीसाठी उत्तेजक आहे. परसेप्च्युअल इनपुट्समध्ये एखाद्या सिच्युएशनमधील ऑब्जेक्ट, इव्हेंट्स अँड पीपल यांना कन्सिडर केले जाते. असे इनपुट्स परसिव्हर रिसीव्ह करतो किंवा कलेक्ट करतो. त्या रिप्रेस्ड म्हणजे दडलेले किंवा सप्रेस्ड म्हणजे दडपलेले असतात. तर दिस इज द फर्स्ट स्टेप इन द परसेप्शन प्रोसेस. नाउ लेट्स सी सेकंड स्टेज. सेकंड स्टेज आहे ती आहे सिलेक्टिंग डेटा. Under this second stage of perception process, the received data and information is filtered and only relevant data things are selected. A person cannot pay equal attention to all the things of situation. Generally, a perceiver selects those things from the received information which relate to his field of activity or area of specialization. Several internal factors and external factors affect the selection of things. Internal factor relates to the perceiver and external factor relates to the things of situation. Okay, this is the second stage of the perception process. परसेप्शन प्रोसेसमधील ही सेकंड स्टेज आहे. यामध्ये ओके, या परसेप्शन प्रोसेसमधील सेकंड स्टेजमध्ये जो काही डेटा रिसीव केलेला असतो म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये डेटा रिसीव केला जातो आणि जो डेटा रिसीव केलेला असतो, जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असते त्यामध्ये फिल्टर केले जाते, चेंजेस केले जातात. म्हणजे जो काही डेटा आहे तो रिलिव्हंट आहे की नाही त्याचं सिलेक्शन करण्याचे काम या प्रोसेसमध्ये केली जाते. ओके, फर्स्ट स्टेपमध्ये काय केली जाते तर त्या इव्हेंट, ऑब्जेक्ट किंवा पीपलविषयी
ओके, जे काही आपले सेन्सोरी स्टिम्युली आहे त्यांच्या आधारे डेटा रिसीव केला जातो. आणि सेकंड स्टेजमध्ये जो फर्स्ट स्टेजमध्ये डेटा रिसीव केलेला असतो त्याच्यामध्ये त्या डेटा फिल्टर केला जातो. जी इन्फॉर्मेशन आपल्याला रिलिव्हंट इन्फॉर्मेशन हवी असेल ती योग्य ती इन्फॉर्मेशन यामधून मिळवली जाते. त्यासाठी असा डेटा फिल्टर केला जातो आणि जो डेटा रिलिव्हंट आहे त्याचे सिलेक्शन केले जाते. करण्याचे काम या प्रोसेसमध्ये केले जाते. कारण अ पर्सन कॅनॉट प्ले इक्वल अटेन्शन टू ऑल द थिंग्स ऑफ सिच्युएशन. म्हणजे इन जनरली पर्सिवर फक्त तोच डेटा सिलेक्ट करतो ज्याचे रिलेशन त्याच्या फील्ड ऑफ ॲक्टिव्हिटी और एरिया ऑफ स्पेशलायझेशनशी रिलेटेड असतो. असा डेटा जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली होती त्यामधून सिलेक्ट केला जातो. मग असा डेटा सिलेक्ट करताना यावरती इंटरनल फॅक्टर्स अँड एक्सटर्नल फॅक्टर्सचा देखील परिणाम होतो. असा इंटरनल फॅक्टरचा संबंध पर्सिवरशी असतो. ओके, जे इंटरनल फॅक्टर्स असतात त्याचं रिलेशन हे पर्सिवरशी असतो आणि जे एक्सटर्नल फॅक्टर्स असतात त्यांचे रिलेशन थिंग्स ऑफ सिच्युएशनवरती असतो. तर अशा प्रकारे फर्स्ट स्टेजमध्ये एखाद्या ऑब्जेक्ट, इव्हेंट किंवा पर्सनबद्दलची जी आपले सेन्सोरी स्टिम्युली आहे त्यांच्या आधारे इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते आणि जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे त्याच्यावरती फिल्टर करण्याचे काम आणि ती जी काही इन्फॉर्मेशन फिल्टर केली आहे त्याच्यावरतून रिलिव्हंट डेटा सिलेक्ट करण्याचे काम या सेकंड स्टेजमध्ये केले जाते. नंतर थर्ड स्टेज आहे ती आहे ऑर्गनायझिंग डेटा. तर या स्टेजमध्ये काय केले जाते तर द थर्ड स्टेज इज ऑर्गनायझिंग सम मीनिंग टू दी ऑब्जेक्ट और इव्हेंट ऑन द बेसिस ऑफ द सिलेक्टेड डेटा. दॅट इज stimuli. It is organized in some form to draw sense out of it. It forms bits of information into meaningful wholes, which is called the perceptual organization. While organizing the stimuli principle of figure ground, perceptual grouping and perceptual consistency is considered by the perceiver, this stage is most important as the interpretation of data depends on perfect organized data. तर आपली थर्ड स्टेज आहे परसेप्शन प्रोसेसमधली ती आहे ऑर्गनायझिंग डेटा. ओके, दिस इज द थर्ड नंबर ऑफ स्टेज इन दिस प्रोसेस. जो डेटा सिलेक्ट केलेला होता, ओके, फर्स्ट स्टेपमध्ये आपण डेटा रिसीव केला, सेकंड स्टेजमध्ये तो डेटा सिलेक्ट केला आणि थर्ड स्टेजमध्ये जो डेटा सिलेक्ट केलेला होता त्याच्या बेसवर त्या इव्हेंट और ऑब्जेक्टचे ऑर्गनायझिंग केले जाते. ओके, जो डेटा सिलेक्ट केलेला असतो त्याच्या आधारे जे काही इव्हेंट आणि जे ऑब्जेक्ट आहे त्या डेटाचं काय केले जाते ऑर्गनायझिंग केले जाते. परसेप्च्युअल ऑर्गनायझेशन म्हणजे इन्फॉर्मेशन इंटू मिनिंगफुल होल्स. यामध्ये पर्सिवर हा स्टिम्युली ऑर्गनायझिंग झाल्यानंतर प्रिन्सिपल ऑफ फिगर ग्राउंड, परसेप्च्युअल ग्रुपिंग अँड परसेप्च्युअल कन्सिस्टन्सी कन्सिडर करतो. इंटरप्रिटेशन डेटा हा परफेक्ट ऑर्गनाइज्ड डेटावरती डिपेंड असतो, म्हणून ही स्टेज अत्यंत महत्त्वाची असते. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट स्टेज इन परसेप्शन. परसेप्शनमधील ऑर्गनायझिंग डेटा ही स्टेज अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या स्टेजवरती इंटरप्रिटिंग डेटा ही स्टेज डिपेंड असते. नाउ लेट्स सी स्टेज नंबर 4, इंटरप्रिटिंग डेटा. तर इंटरप्रिटिंग डेटा म्हणजे काय तर दिस इज द क्रिएटिव्ह स्टेज वेअर द ॲक्च्युअल परसेप्शन टेक प्लेस. द ऑर्गनाइज्ड bits of information which are processed into meaningful wholes are interpreted. Selection and organization of stimuli make no sense without its interpretation. A perceiver interprets the organized and meaning wholes in terms of his own assumptions. Several factors affect interpretation, such as features of stimuli,
ट्रेट्स ऑफ परसिवर अँड सिच्युएशन अंडर विच परसेप्शन टेक प्लेस. तर या 4 नंबरच्या स्टेजमध्ये काय केले जाते, तर ही 4 नंबरची स्टेज आहे इंटरप्रिटिंग डेटा. तर ही एक क्रिएटिव्ह स्टेज म्हणून ओळखली जाते. ओके, इंटरप्रिटिंग स्टेज एक क्रिएटिव्ह स्टेज म्हणून ओळखली जाते. यामध्ये ऑर्गनाईज केलेल्या इन्फॉर्मेशनवरती प्रक्रिया करून, ओके, जो काय ऑर्गनायझिंगमध्ये केलेली इन्फॉर्मेशनवरती प्रक्रिया करून त्याचं मिनिंगफुल इंटरप्रिटेशन केले जाते. अर्थपूर्ण इंटरप्रिटेशन करण्याचे काम या इंटरप्रिटिंग डेटा प्रोसेसमध्ये केले जाते. त्याचबरोबर सिलेक्शन अँड ऑर्गनायझेशन ऑफ स्टिम्युली मेक नो सेन्स विदाऊट इट्स इंटरप्रिटेशन. पर्सिवर हा त्याच्या ओन अझम्पशनच्या थ्रू ऑर्गनाइज डेटा अँड मिनिंग होल्स इंटरप्रिट्स करतो. इंटरप्रिटेशन करताना त्यावरती सेव्हरल फॅक्टर्स अफेक्ट करतात, सच ॲज फीचर्स ऑफ स्टिम्युली. तर ते फॅक्टर्स कोणते आहेत, तर ते आहेत फीचर्स ऑफ स्टिम्युली, ट्रेट्स ऑफ पर्सिवर अँड सिच्युएशन, ज्यामध्ये ओके अंडर विच परसेप्शन टेक प्लेस. तर अशा प्रकारे 4 नंबरची स्टेज ऑर्गनायझिंग डेटा यावरती डिपेंड असते. ही एक क्रिएटिव्ह स्टेज आहे. यामध्ये जो इन्फॉर्मेशन ऑर्गनाईज केलेली असते त्याच्यावरती मिनिंगफुल असं इंटरप्रिटेशन करण्याचे काम या प्रोसेसमध्ये केले जाते. त्यानंतरची स्टेज आहे ती आहे चेकिंग ऑफ इंटरप्रिटेशन. 5 नंबरची स्टेज आहे ते आहे चेकिंग ऑफ इंटरप्रिटेशन. तर या स्टेजमध्ये काय केले जाते, तर या स्टेजमध्ये पर्सिवर हा बिफोर रिॲक्टिंग टेंड्स इंटरप्रिटेशन ऑफ ऑर्गनाइज स्टिम्युली व्हेरीफाय करतो. ओके, पर्सिवर बिफोर रिॲक्टिंग टेंड्स टू व्हेरीफाय interpretation of organized stimuli. The interpretation is generally judgmental. A person may commit mistake in any stage of the process. Hence, his checks, that is interpretation, are right or wrong. He may introspect himself by verifying perception, reaction of stimuli, selection of information, and organization of data. On the basis which the interpretation is made, he may check the interpretation by discussing with others. तर यामध्ये या स्टेजमध्ये पर्सिवर हा रिॲक्ट करण्याच्या आधी त्या इंटरप्रिटेशनचे ऑर्गनायझर स्टिम्युली व्हेरीफाय करतो. असे इंटरप्रिटेशन हे जनरली जजमेंटल असते. ओके, अ पर्सन हा एनी स्टेज ऑफ द प्रोसेसमध्ये मिस्टेक करीत असतो, पण राईट और रॉंग आहे की नाही ते इंटरप्रिटेशन करण्याचे काम या प्रोसेसमध्ये या स्टेजमध्ये केले जाते. ओके, जी इन्फॉर्मेशन रिसीव केलेली आहे, जी इन्फॉर्मेशन इंटरप्रिट केलेली आहे ती राईट आहे की रॉंग ते करण्याचे काम, चेक करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. असे इंटरप्रिटेशन चेक करताना इतरांबरोबर देखील डिस्कस केले जाते. त्यानंतरची स्टेज आहे ती आहे रिॲक्टिंग ऑन इंटरप्रिटेशन. द लास्ट स्टेज इन रिॲक्टिंग इज रिलेशन्स टू द इंटरप्रिटेशन. ही परसेप्शन प्रोसेसमधील लास्ट स्टेज आहे, ती आहे रिॲक्टिंग ऑन इंटरप्रिटेशन. A person's action depends on the interpretation of perception. In fact, the interpretation leads to perceptual outputs. These outputs may be in the form of attitudes, views, beliefs, or opinions about the stimuli, which may be positive or negative. The favorable interpretation leads to positive action. What is unfavorable perceiver shall act negatively, but the action of perceiver shall be affected by several other factors. तर ही परसेप्शन प्रोसेसमधील लास्ट स्टेज आहे ती म्हणजे रिॲक्टिंग ऑन इंटरप्रिटेशन. व्यक्तीच्या क्रिया म्हणजे जे काही ॲक्शन्स आहेत या परसेप्शन इंटरप्रिटेशनवरती डिपेंड असतात. म्हणून यातून जे आउटपुट निघते ते अनेक वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असते. ते फॉर्म कोणते आहेत तर ते आहे सच फॉर्म ऑफ ॲटिट्यूड्स, व्ह्यूज,
beliefs or opinions about the stimuli which may be positive or negative. हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह सुद्धा असू शकतात. जर इंटरप्रिटेशन हे फेवरेबल असेल तर ती पॉझिटिव्ह ॲक्शन लीड करते आणि जर ती इंटरप्रिटेशन ही अनफेवरेबल असेल तर ती निगेटिव्हली ॲक्ट करते. पण अशी पर्सिव्हर ॲक्शन ही अदर फॅक्टर्सवरती अफेक्ट करते. तर अशा प्रकारे ही परसेप्शन प्रोसेसमधील आपण 6 स्टेजेस पाहिल्या आहेत. ह्या 6 स्टेजेस आणखीन चांगल्या रीतीने समजण्यासाठी आपण या डायग्रामचा काय करूया, स्टडी करूया. तर परसेप्शन प्रोसेस या डायग्राममध्ये एक्सप्रेस केलेली आहे. या डायग्राममधून परसेप्शन प्रोसेस समजण्यास आणखी मदत होईल. या प्रोसेसमधील ऑल एलिमेंट्स सगळेच घटक हे इम्पॉर्टंट आहेत, पण हे अनसर्टेन म्हणजे अनिश्चित आहेत. परसेप्शन प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी किती टाईम लागेल हे सांगता येऊ शकत नाही. हे सर्व परसिव्हरवरती डिपेंड असते व त्याचबरोबर ती काही सिच्युएशन असेल त्यावरती स्टिम्युली इंटेन्सिटीवर देखील अवलंबून असते. तर ह्यामध्ये परसेप्च्युअल इनपुट्स जे काय आपले इनपुट्स असतात तिथून सिच्युएशन, इव्हेंट्स अँड ऑब्जेक्ट्स हे आपले काय आहे तर इन्व्हायरमेंटलमधील हे आपले परसेप्शन प्रोसेस समजून घेण्यासाठीचे फॅक्टर्स आहेत. त्याच्यानंतर त्याची परसेप्च्युअल इनपुट्स स्टार्ट होते. तिथून ती रिसिविंग जो काही आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असते ते डेटा रिसिव्ह केला जातो. त्यानंतर जो डेटा रिसिव्ह केला आहे त्याचे सिलेक्ट केले जाते. योग्य तो डेटा, रिलिव्हंट डेटा सिलेक्ट केला जातो. त्याच्यामध्ये फिल्टर करून असा डेटा सिलेक्ट केला जातो. त्यानंतर जो डेटा सिलेक्ट केला आहे त्याचे ऑर्गनायझिंग केले जाते. त्यानंतर ती डेटा ऑर्गनायझिंग केल्यानंतर त्याचे इंटरप्रिटेशन केले जाते. इंटरप्रिटेशन केलेला डेटा व्यवस्थितरित्या चेक केला जातो आणि चेक केलेला डेटा झाल्यानंतर त्याचे रिॲक्टिंग हे केले जाते आणि त्याच्यानंतर परसेप्च्युअल आउटपुट्स निघत असतात. मग असे आउटपुट्स हे निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह ॲक्शनवरती अवलंबून असतात. जर त्याचा इफेक्ट हा पॉझिटिव्ह असेल तर तो फेवरेबल असतो आणि तो निगेटिव्ह असेल तर तो अनफेवरेबल असतो. तर हे सर्व परसिव्हर आणि सिच्युएशन्सवरती डिपेंड आहे. टाईम एलिमेंट ऑफ द प्रोसेस इक्वली इम्पॉर्टंट बट इट इज अनसर्टेन that how much time it takes to complete the process of perception. It depends on the perceiver, situation and intensity of stimuli. प्रोसेसमधील या परसेप्शन प्रोसेसमधील सर्व एलिमेंट्स हे इम्पॉर्टंट आहेत, पण हे अनिश्चित आहे. परसेप्शन प्रोसेस हे कंप्लीट होण्यासाठी किती टाईम लागेल हे निश्चित सांगू शकत नाही. हे सर्व परसिव्हरवरती डिपेंड असते आणि जी काही सिच्युएशन आहे त्याच्यावरती देखील हे परसेप्शन प्रोसेस डिपेंड आहे. तर अशा प्रकारे आज आपण परसेप्शन प्रोसेसचे जे काही स्टेजेस आहेत त्यांचा स्टडी केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 6 स्टेजेस दिलेल्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्टेज ती होती रिसिविंग डेटा अँड इन्फॉर्मेशन. सेकंड स्टेज होती सिलेक्टिंग डेटा. थर्ड इज ऑर्गनायझिंग डेटा. 4 इज इंटरप्रिटिंग डेटा. चेकिंग ऑफ इंटरप्रिटेशन अँड रिॲक्टिंग ऑन इंटरप्रिटेशन. तर अशा प्रकारे या स्टेजेसचा आपण स्टडी केलेला आहे. थँक्यू.